गुड मॉर्निंग, नमस्कार. मी डॉक्टर गौरव पाटील साळवे, MD स्किन स्पेशलिस्ट, त्वचारोग व गुप्तरोग तज्ज्ञ. आपल्या इथे संभाजीनगरमध्ये मॅपल स्किन क्लिनिक नावाने कार्यरत आहोत. आपल्या 2 शाखा, एक सिडको बळीराम पाटील शाळेजवळ TV सेंटरला आणि एक काळडा कॉर्नरला, जिथं आपण आहोत. आज आपण कोड, ज्यालाच आपण व्हिटिलिगो असं म्हणतो, त्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. कोडबद्दल मिथ्स अँड फॅक्ट म्हणजे अपप्रचार किंवा चुकीच्या गोष्टी ह्या जास्तच लोकांमध्ये पसरलेल्या आहेत. अनफॉर्च्युनेटली इंडियन लोकांमध्ये त्या जास्तच प्रमाणात आहे, ग्रामीणमध्ये म्हणा, शहरीमध्ये म्हणा. त्याबद्दल आपण आज थोडंसं थोडक्यात विश्लेषण करणार आहोत. सगळ्यात पहिले, व्हिटिलिगो हा काही खाल्ल्याने होतो किंवा काही संपर्कात आल्याने होतो अशातला भाग नाही. कोणत्याही प्रकारचे पांढरे पदार्थ खाल्ले, ज्याला म्हणतो ना दुग्धजन्य, पनीर वगैरे खाल्लं म्हणून झालं, अशातला प्रश्न नाही. किंवा मी शाकाहारी आहे किंवा मांसाहारी आहे या प्रकारातलं खाल्ल्यामुळे मला होतं, अशातलाही प्रकार नाही. व्हिटिलिगोची कारणं वेगळी आहेत. कोणताही दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे कोणताही चट्टा, पांढरा चट्टा दिसला म्हणजे तो व्हिटिलिगो म्हणजे कोडचाच आहे असं आवश्यक नाही. आपल्याला त्याची तपासणी करणं, त्वचारोग तज्ज्ञांकडनं व्यवस्थित त्याचं तपासणी करून समजून घेणं गरजेचं आहे. कारण पांढऱ्या चट्ट्यांचे पण बरेच प्रकार असतात, ज्याला आपण पी अल्बा, पिट्रॅसिस अल्बा म्हणतो, हायपोपिगमेंटेड पॅच असतो, निवस असतो, असे बरेच कारण आहेत. म्हणजे त्याच्यात एक बऱ्याचशा गोष्टी असतात. सर्वप्रथम तुमच्या जवळच्या स्किन त्वचारोग तज्ज्ञ जे MBBS प्लस म्हणजे MBBS बेसिक डिग्री आणि त्या व्यतिरिक्त पुढचं शिक्षण असलेल्याकडेच जावे, त्याची तपासणी करून घ्यावी. त्यामध्ये जर ते निष्पन्न झालं त्या अनुषंगाने बरेच ट्रीटमेंटचे पर्याय उपलब्ध आहेत. कोडसाठी ट्रीटमेंट खूप प्रकार उपलब्ध आहे, हे समजून घ्या आणि त्या प्रकारे ट्रीटमेंट करा, हीच सर्वांना विनंती.